पाकड्यांचा फिक्सर क्रिकेटर मोहम्मद आमिर म्हणत होता की टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार नाही, पण 8 मार्चला न्यूझीलंडला हरवून टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप तो पण सलग दुसऱ्यांदा जिंकला, डॉमिनेट करून जिंकला. तर या आमिरला माझं एकच म्हणणं आहे, कैसा हराया. मोहम्मद आमिर जेव्हापासून वर्ल्ड कप सुरू झालाय तेव्हापासून आपली हुशारी पाजळत आहे. त्याचं असं म्हणणं होतं की टीम इंडिया आपल्या डॉमिनन्समध्ये खेळत नाही आहे. टीम इंडिया फॉर्ममध्ये नाही आहे. 1-2 बॅट्समनमुळे टीम इंडिया जिंकते किंवा एखाद्या बॉलर म्हणजेच बुमरामुळेच टीम इंडिया जिंकते. टीम इंडियामध्ये ते कॅलिबरच नाही आहे. टीम इंडियाला वेस्ट इंडिज हरवू शकतं, टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका हरवू शकते, टीम इंडियाला न्यूझीलंड हरवू शकतं. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की टीम इंडियापेक्षा बाकी टीम खूप जास्त स्ट्रॉंग आहेत आणि टीम इंडिया हा वर्ल्ड कपच जिंकू शकत नाही. अरे आमिर भाऊ, टीम इंडिया म्हणजे तुझी पाकड्यांची टीम नाही आहे, ज्या टीमला श्रीलंकेकडे भीक मागावी लागते की प्लीज आम्हाला जिंकू द्या. टीम इंडिया मॅच फिक्सिंगसुद्धा करत नाही तुझ्यासारखी. बाबा तू मॅच फिक्सिंग केली पैशासाठी, देशाचं नाव बदनाम केलं आणि आता तू बसून ॲनलाइज करतोय. टीम इंडियाचं रेकॉर्ड बघा मित्रांनो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचला टीम इंडियाचा एकदम हलका दिवस होता, त्यावेळेस मॅच हारली. पण त्यानंतर टीम इंडिया 4 मॅचेस खेळलं. 4 मॅचेसमध्ये टीम इंडियाने स्कोअर किती केला आहे? झिम्बाब्वे विरुद्ध 256 रन्स, वेस्ट इंडिज विरुद्ध 195 चेस केला. त्यानंतर सेमीफायनलमध्ये 253 केला आणि फायनलमध्ये परत 255 केला. म्हणजेच 4 मॅचमध्ये 3 वेळा 250चा आकडा पार केला. आणि हा आमिर म्हणतोय की टीम इंडिया डॉमिनेट करून खेळत नाही, टीम इंडियाकडे फॉर्म नाही आहे. भाई, टीम इंडिया तुझ्यासारखी फिक्सर नाही आहे, टॅलेंटवर वर आलेली आहे. त्यामुळे तू काहीही बोल, टीम इंडिया डिझर्व करत होती, वन साईड डिझर्व करत होती. आणि टीम इंडिया हाच वर्ल्ड कप नाही, येणारे पुढचे 3-4 वर्ल्ड कप इझी जिंकू शकते. एवढं इंडियन क्रिकेटकडे टॅलेंट आहे. तुझ्यासारखं फिक्सिंग तर आम्ही करतच नाही, पण तुझ्यासारखं आम्ही जळतसुद्धा नाही. जळणं बंद कर आणि बावड्या स्किलवर बोल. टीम इंडियाकडे स्किल आहे म्हणून टीम इंडिया डॉमिनेट करून वर्ल्ड कप जिंकते. त्यामुळे तुला परत एकदा म्हणेन की भाई कैसा हराया. हां, त्यामुळे पाकड्यांना नादी नका लागू आणि विशेष करून जळू नका. चांगलं क्रिकेट खेळा आणि क्रिकेटवर बोला, बाकी फालतू गोष्टी बोलू नका. तुम्हाला काय म्हणायचं आहे मोहम्मद आमिरच्या या स्टेटमेंटबद्दल? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.